बोली जानवी फायर। हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर. आणि आजचा हा ब्लॉग माझा मराठीत असणार आहे बिकॉज मी लास्ट टाइम एक ब्लॉग केलेला मराठीत आणि तुमच्यापैकी खूप लोकांनी मला म्हटलं की ॲटलिस्ट एक ब्लॉग मराठीमध्ये टाकत जा एव्हरी वीक. सो आज मी हा ब्लॉग टाकणार आहे, सो एन्जॉय. सो गाईज, माझ्या बरोबर आता जस्ट एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली. इंटरेस्टिंग नाही म्हणता येणार, माझी फाटली, टरकली. बिकॉज आता मी वर्कआउट करत होती, तुम्ही बघू शकता मला खूप पसीना आलाय. मी वर्कआउट करत होती आणि मी गाणी वगैरे लावलेली माझी नॉर्मल. नंतर मला बघितलं तर अचानक कॉल आला. मी कॉल उचलला आणि कॉल जी माझ्या घरी म्हणजे ज्यांच्या घरी मी आहे त्यांची जी मेड आहे तिने कॉल केलेला. तर मी म्हटलं ही घरातून मला का कॉल करते. सो मी उचलला, तरी मी बाहेर पण नाही बघितलं, मी असंच उचलला, म्हटलं काहीतरी असेल. ती मग डायरेक्ट कॉलवर बोलली जानवी फायर. मी शॉक, काय झालं. मी लगेच बाहेर बघितलं तर कोण नाही घरी. तर मी पूर्ण घर बघितलं तर फायर तर नाही. मग मी तिला विचारलं की व्हॉट. एक तर तिला कळत नाही माझी भाषा, तिला कळत नाही, तिची मला कळत नाही. तर आम्ही जेवढं तुटकं फुटकं इंग्लिशमध्ये बोलू शकतो तेवढं आम्ही बोलतो. सो बेसिकली झालं असं, ती बोलली फायर, तर मी न तिला पुढे काय विचारता बाहेर बघितलं ऑब्व्हियसली, बिकॉज माहित नाही ना काय होऊ शकतं. सो मी बाहेर बघितलं तर बाहेर कोणच नव्हतं. मी म्हटलं बट नो वन इज ॲट होम, व्हॉट व्हॉट हॅपेंड. मला वाटलं ती तिकडे आहे, तिकडे फायर वगैरे लागली आहे का. तर ती बोलली प्लीज चेक फायर, गो टू किचन. तेव्हा जाऊन मला वाटलं की ओके, मे बी ते स्टोव वगैरे चालू ठेवला असेल, मे बी ते असेल, म्हणून मी जाऊन बघितलं. तर मग नव्हतं. मी बोलली नो फायर. तर तिला कसं बोलणार, नो गॅस, नो स्टोव इज ऑफ. मी पण म्हटलं नो फायर. तर ती बोलली नो नो नो, चेक अगेन. आय वेंट टू द किचन, आय थिंक फायर इज ऑन. माझी अजून फाटली की नक्की कुठे, कारण ह्यांच्याकडे एवढे अप्लायन्सेस आहेत की कुठे आग लागू शकते कळणार पण नाही. म्हणून मी सगळं पुन्हा चेक केलं, सगळं लिटरली. लाईक त्यांचं एअर फ्रायर चेक केला, वॉशिंग मशीन चेक केली, नंतर त्यांचे अजून पण खूप सारे मशीन्स आहेत ते सगळे मी चेक केले. नंतर ती पुन्हा बोलली चेक किचन, स्टोव, फायर. मग ती जेव्हा स्टोव बोलली, मी म्हटलं किचन, नो स्टोव, नो फायर. तर ती तेव्हा जाऊन मानली. सो बेसिकली गाईज, खूप हेक्टिक होता माझा हा मॉर्निंग. सो मला वाटलं मी तुमच्याशी शेअर करू. बट इट इज व्हेरी डिफिकल्ट बिकॉज त्यांना आपली लँग्वेज येत नाही, आपल्याला त्यांची लँग्वेज येत नाही, त्यांना प्रॉपर इंग्लिश पण येत नाही बिकॉज तिकडे जास्त चायनीज, मले किंवा दुसऱ्या भाषांमध्ये बोलतात रॅदर देन इंग्लिश. सो येस, इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी सकाळी. बट आता ठीक आहे, जे झालं ते झालं. नेक्स्ट टाइम मी तिला सांगेन. जाऊ दे, मी तिला काय सांगू शकते, इट्स ओके. मी तिला अजून चांगलं समजायचा प्रयत्न करीन गाईज. बट येस, हे आज माझ्याबरोबर झालं आणि इट्स ओके. बघूया आता आपण पुढे या दिवसमध्ये काय करणार आहे. जे पण मी इंटरेस्टिंग करीन मी तुम्हाला नक्की दाखवीन गाईज. सो येस, बी देअर विथ मी. चला, बाय बाय. तर गाईज, आज वीकेंड आहे आणि आज मी जाते सगळं ग्रॉसरीज घ्यायला. सो आता पण मी ग्रॉसरीज घ्यायला जाते आहे आणि हे बघा मी इकडे काय घेतलं आहे ते तुम्हाला. ही ॲक्च्युली एक ट्रॉली बॅग टाईप आहे, जी ज्याच्यात मी माझं सगळं ग्रॉसरीज आणते तेव्हा त्याच्यात टाकते. बिकॉज खूप सगळं एकदम आणते, मग ते खूप हेवी होऊन जातं एक एक घेऊन यायला. आणि नंतर मग पुन्हा जास्त वजन झालं तर मग चालायला मला कंटाळा येतो. सो मी ही ट्रॉली घेतली आहे. सो लेट्स गो. सो गाईज, माझं ग्रॉसरीज झालं. हे बघा, माझी बॅग पण पूर्ण भरली आहे आणि आता मी घरी जाऊन मस्तपैकी डिनरसाठी काहीतरी स्पेशल करणार आहे. मी करणार आहे प्रॉन्स मसाला. तर तुम्हाला आता घरी भेटते मी. बाय बाय. तर गाईज, आज जे मी मसाला प्रॉन्स मसाला जे पण मी बनवणार आहे ते मी खाते आहे, म्हणजे खाणार आहे 3 मंथ्स नंतर. बिकॉज मी इकडे आल्यावर एकदाच बनवलेलं, ते पण मी नाही, माझ्या बहिणीने बनवलेलं.
त्यानंतर काय मी आणलंच नाही, नुसते चिकन वगैरेच आणत होती, चिकन एग्स. बट काय असं मला ॲक्चुअली खूप आवडतं सी फूड, बट आणलंच नव्हतं आणि आज मी एवढी एक्साइट झाली बघून. सो येस, वी आर गोइंग टू मेक इट. आणि हे बघा, हे आता मी धुतले आहेत चांगले. किंग प्रॉन्स टाईप आहे आणि हे मला काहीतरी 7 पॉईंट समथिंग डॉलर्सला पडलं. सो बेसिकली याच्यात काहीतरी 13च पीसेस आहेत आणि हे 500 प्लस आहे. बट मी म्हटलं की जाऊ दे, आता खायचं आहे तर काय करणार. सो हे असं असे आहेत, दिसत आहेत का? यमी. मला हे खूप आवडतात. आता तुम्हाला जर ह्याची रेसिपी हवी आहे तर तुम्ही बघू शकता. मी जेवढं माझ्यानी शूट होऊ शकतं तेवढं शूट करून टाकते. ओके. सो गाईज, आता ते जे कांदा होता त्यामध्ये मी टमॅटो पण टाकला आहे आणि तो असं रेडिश करणार आहे. आणि त्यानंतर हे आपण जे आधी करून ठेवलेलं, दिस इज ग्रीन चिली गार्लिक आणि जिंजरची पेस्ट. आणि हे आपण ना वाटण केलेलं लास्ट टाइम, जर तुम्हाला याद असेल, कोंबडी वडे आपण जेव्हा केलेले तेव्हा हे वाटण केलेलं, ज्याच्यामध्ये खोबरं आहे आणि कांदा जरासा खडपूस भाजून आपण हे केलेलं, ते पण आता मी त्यात टाकणार आहे. ह्याचं 1 स्पून आणि ह्याचे 2 स्पून्स. गाईज, आता हे खरपूस असं मस्तपैकी झालाय मसाला. आता आपण त्याच्यात टाकणार आहोत मसाले. गरम मसाला मगाशी पण टाकलेला, पण मला थोडा जास्त तिखट लागतो, तुम्ही आता हा टाकणार आहे गरम मसाला. आणि थोडासा रेड चिली मसाला पण टाकणार आहे, बिकॉज मला झणझणीत आवडतो. रेड चिली मसाला थोडासा, एकदम 1 स्पून. अँड यस, आता हे थोडंसं मिक्स करूया आपण आणि मग भेटूया. सो गाईज, जोपर्यंत आपला कोलंबीचा मसाला होतो आहे तोपर्यंत आपण ही भांडी घासूया. बिकॉज मी हे सायमल्टेनियसली करते, बिकॉज ज्यांच्या घरात मी आहे ॲज अ टेनंट त्यांना पण जेवण बनवायचं असेल आणि माझ्यामुळे कोणाला त्रास नको म्हणून हे मी फास्ट आता तुमच्यासमोर घासणार आहे. सो गाईज, जसं तुम्ही बघू शकता हे माझं 2 मिनिटाचं काम होतं आणि हे झालेलं आहे. आता आपण लक्ष देऊया आपल्या प्रॉन्सचा मसालाकडे. वाव गाईज, तुम्ही हे बघू शकता किती मस्त कलर आला आहे. बट हे जे तुम्हाला दिसतं आहे असं ब्लॅक, ते हा जरा पातेला जरा फॉल्टी आहे म्हणून दिसते, ते करपलं नाहीये. दिस इज द परफेक्ट कलर यायला पाहिजे तसं. आता आपण यात प्रॉन्स टाकूया गाईज. सो गाईज, आपलं प्रॉन्स मसाला रेडी झालेला आहे. हे बघा, खूप जास्त यमी दिसतंय आणि मी हे राईस बरोबर खाते आहे आता. आणि येस, मी आता हे एन्जॉय करणार आहे आणि तुम्हाला रिव्ह्यू खाऊन झाल्यावर सांगते. वेलकम बॅक गाईज. ॲक्च्युली आता हा दुसरा दिवस आहे. काल मी मस्तपैकी कोळंबी आणि राईस खाल्ला आणि झोपून गेली आणि मी विसरली की मला या व्लॉगचं एंडिंग पण घ्यायचं होतं. सो येस, काल जे आपण बनवलेले प्रॉन्स मसाला आणि राईस एकदम भारी होते. आणि हा व्लॉग मराठीत होता, जो तुम्हाला खूप टाईमपासून हवा होता. आणि तुम्हाला जर हा व्लॉग आवडला आहे तर मला लाईक करा, शेअर करा हा व्लॉग आणि कमेंट करा की येस, मला हा व्लॉग आवडला. आणि मी असेच व्लॉग्स तुमच्यासाठी बनवत राहीन गाईज. सो येस, सी यू सून इन माय नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.